कॉक्रोचेस पण आहे ना तिकडे. हे वरती बघा ना किती छोटे अंडी वगैरे. नाही, खूप खूप हे बघा म्हणजे ना. फुल इन्फेस्टेशन आहे. हे कोण खाणार कोणाला फूड इन्फेक्शन झालं तर होणारच याच्यात. झालं काय? हे बघा. पॅकिंग बघ. अरे सील पॅक आहे पण अरे, काय? पागल आहे का रे? तू पागल. केला ना त्यामुळे ते जरा दिसत नाही. पेस्ट कंट्रोल वाले मैम बोलते हैं ना कि फूड प्रोडक्ट पे नहीं डाल सकते. खाली बघा. हे बघा मॅडम. बापरे, हे खूपच लोकांनी इन्फेस्टेशन आहे. लाईट दाखवा जरा खाली खाली. एवढं कॉक्रोच इन्फेस्टेशन असताना तुम्ही स्टोअर कसं करता येते भाजीपाला? इथे पेस्ट कंट्रोल येऊ शकत नाही ना मॅम. अरे सगळं बाहेर काढून पेस्ट कंट्रोल करू शकताय तुम्ही. ते बोलले साहेब बोलले तिकडे पण वर्स्ट आहे, वर्स्ट आहे. तिथे तिथे नसतं दादा. हे दररोज आहे ना ऑडिट होतं. हे बघा मॅडम. ते पनीर आहे. हे बघा. हे बघा चीज. मला ते सोडा. हे बघा. हे असं हे अशा देऊ शकत नाही. सगळे अरे packet पण आहेत. स्टोरेज तुमचं चांगलं नको का? किती घाणेरडं स्टोरेज आहे हे सगळं आपण डिस्ट्रॉय करूया. हे बघा. जे खराब असतात ना ते बाहेर जातात. बिलकुल स्टोरेज कंडिशन चांगली नाही तुमची. वास पण किती घाण येतो इथे. बाहेर दूध आहे ना. इथे पण एक्सपायर प्रॉडक्ट काय? तिथे तिथे फ्रोझन रूम आहे. हा फ्रोझन झाला आहे सगळं खाली. ही काय साठवायची पद्धत झाली का? प्रॉपर असा रॅकेट आहेच ना यांचा. नवीन आलाय अजून लावले नाही. नवीन आहे. नवीन थोडी आहे. नवीन इथे बघा इथे टाकले नवीन आहे. नवीन थोडी आहे हे सगळं. कालच आलाय. वर्स्ट कंडिशन आहे तुमची इथे. इसको पूरा बाहर लेके पेस्ट करून करना पड़ेगा. वो आता नहीं है. नुसतीच 10 मिनिटात डिलिव्हरी द्यायची. लोकांच्या जीवाला खेळतात. इथं आज त्या लोकांनी साफ केलंय सकाळी येऊन. आज ना हा.